आला ना आवाज. तर पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. आदरणीय जुन्नर तालुक्यातले सर्व निर्भीड पत्रकार संदीपजी, वाणीसाहेब, मोरे साहेब, महेशजी, तुम्ही आमच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कुकडी प्रकल्पातून, येडगाव धरणातून जे पूर्व भागामध्ये खालच्या तालुक्यांना पाणी सोडलं जात आहे ते पाणी बंद करण्यासाठी आम्ही हा लढा पुकारला होता. या लढ्याला आमच्या यश येऊन आज कार्यकारी अभियंता यांनी सांगितलं आहे की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पाणी बंद करणार आहोत. आम्ही साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही इथे थांबलो आहे की साहेब उद्या सकाळी जर 8ला पाणी बंद झालं नाही तर आम्ही त्या पाण्यात उतरून आम्ही आमचं आंदोलन सुरू करू. कारण आजची अवस्था एवढी बिकट आहे. माणिकडोह धरणामध्ये 3% पाणी आहे, कुकडी धरणामध्ये 5% पाणी आहे, येडगाव धरणामध्ये 10% पाणी आहे आणि पिंपळगाव जोगा धरणामध्ये मायनस पाणी आहे. जर अजून 15 दिवस जर पाऊस झाला नाही, पाण्याने पातळी गाठलेली आहे, म्हणजे जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला ते पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही. शेतीचा तर भाग दुय्यम राहिला आहे. म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही आता सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्व भागात, पूर्व तालुक्यांना सोडलेलं पाणी बंद करा आणि राहिलेला साठा हा जपून जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी हा पाणी ठेवा. म्हणून साहेबांनी आमच्या विनंतीला संदीपजी, वाणीसाहेब, मोरेसाहेब मान दिलाय आणि त्यांनी आता उद्या सकाळी 8ला पाणी बंद करणार आहेत. धन्यवाद सर. तुम्ही येडगाव धरणावर जाणार होते, पाण्यामध्ये उड्या मारणार होते. साहेब आम्ही अजून काय म्हटलंय, उद्या सकाळी 8 वाजता जर पाणी बंद केलं नाही तर आम्ही पाण्यात उतरणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता शासनाने सर्क्युलर काढले की धरणातलं पाणी शिल्लक ठेवा. असं असतानाही पूर्व भागातील तालुक्यांसाठी पाणी सुरू आहे. साहेब, वाणी साहेब, आपण हुशार आहात, ज्ञानी आहात. आपल्याला माहिती आहे की पूर्व भागातील तालुक्यांचा अधिकारी पालकमंत्री कोण आहे, त्या पालकमंत्र्याचे आदेश देऊ नये. कार्यकारी अभियंत्यांनी ते आदेश बाजूला ठेवले, त्याला केरळची टोपली दाखवली. जर त्या आदेशाचं त्यांनी पालन केलं असतं संदीपजी तर पाणी आजही साठा आपल्याकडे जास्त राहिला असता. पण त्या पालकमंत्र्यांच्या मोहाला बळी पडून कार्यकारी अभियंत्यांनी खाली पाणी सोडायचा घाट घातलाय. उद्या सकाळी 8 वाजता त्यांना आम्ही पाणी बंद करणार आहोत. पाणी बंद झालं नाही तर काय? पाणी बंद झालं नाही तर आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सदर पाण्यामध्ये खाली उतरून आम्ही आमचं आंदोलन करू उद्या सकाळी 8 वाजता. आपण सकाळी उद्या येऊ आणि साहेब तुमच्या समोर येऊ आणि प्रत्यक्षात बघू की पाणी बंद झालंय की नाही. जर पाणी बंद झालं नाही तर सदर पाण्यात आपण उतरणार. नमस्कार. आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आले आणि त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांच्या संदर्भातले जे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की राज्यामध्ये अहिल्यानंदच्या संकटामुळे आवर्तनावर बंधनं आणण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाने GR सुद्धा पारित केलेला आहे. त्याच्यानंतर आदरणीय मंत्री महोदयांनी याच्या संदर्भात बैठक घेऊन जी चालू आवर्तनं आहे ती पिण्याच्या मर्यादेपर्यंत पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून कुकडी डावा कालव्याचं आवर्तन जे चालू होतं 25 तारखेपासून, तर ते जवळपास 20 ते 25 तारखेपर्यंतचं नियोजन होतं. तर ते आपण कर्टेल करून आता जुन्नर कार्यक्षेत्रामध्ये आपलं पाणी चालू आहे. आपण उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी हे आवर्तन पूर्ण करत आहोत, सगळ्यांना पाणी देऊन. त्याच्यामुळं हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो या ठिकाणी थांबणार आहे आणि या निमित्ताने आपण सगळे जागर करून भाग घेतला त्याच्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचा आभार आहे. सर, गेल्या वर्षीचा पाणीसाठा आणि आताचा पाणीसाठा खूप डिफरन्स आहे, कारण काय? गेल्या वर्षीचा पाणीसाठा आणि आजचा जो पाणीसाठा आहे तर मागच्या वर्षी मेमध्ये पाऊस झाला होता, त्यामुळं या वर्षाच्या कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षी पाणीसाठा जास्त होता. पण आपण जर 2024चा जर पाणीसाठा पाहिला तर तो ह्या वर्षीपेक्षा 24ला तो याच्यापेक्षा कमी होता, 500 MCFT म्हणजे अर्धा TMCनी कमी होता. त्याच्यामुळं तात्कालीन परिस्थितीनुसार
आपल्याला आवर्तनं करावं लागतं, नियोजन करावं लागतं. मागच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकं घेतली आपण. खरं तर म्हणजे आपण एक चांगलं नियोजन करू शकलो वर्षभर, म्हणून आज आपल्याला 2024पेक्षा सुद्धा अर्धा टीएमसी पाणी आपल्याकडे जास्त आहे. त्याचबरोबर 2024ला आपण पिंपळगाव जोगेमधून 2.5 टीएमसी पाणी काढलं होतं. आजच्या घडीला आपण फक्त 1 टीएमसी पाणी काढलेलं आहे. आणि 2-4 आता आपण कुकडी डावा काढला तर उद्या सकाळपर्यंत बंद करत आहोत. आणि येडगावला पुरेसा पाणी साठा करून आपण जोगेसुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये ते बंद करत आहोत. त्याच्यामुळे एक योग्य स्थितीला आपण आहे कम्पॅरेटिव्हली. 24च्या पण मागच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकं उभी राहिली आणि त्याच्यामुळं येणाऱ्या पावसाचा धोका पाहून थोडासा सगळ्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने शासन पावलं उचलत आहे. आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत. आपण सगळे मिळून याला सामोरे जाऊ आणि वेळोवेळी आपल्या सूचनेप्रमाणे कारवाई करू अशी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. सर, पिंपळगाव जोगा धरणामधून आपण जे पाणी आता काढतोय ते कालव्याला सुरू आहे का येडगाव डॅममध्ये घेतोय आणि ते किती दिवस सुरू राहणार आहे? पिंपळगाव जोगे धरणातून जे पाणी येतं ते आपल्या येडगाव धरणामध्ये येतं प्रथम आणि त्याच्यानंतर कुकडी डाव्या कालव्याला जातं. तर कुकडी डाव्या कालव्याला आता आपण उद्या सकाळपर्यंत चालवणार आहे आणि तो बंद करणार आहे. त्याच्यानंतर येडगाव धरणामध्ये नारायणगाव असेल, बेले प्रादेशिक असेल या योजनांसाठी पाणी उपलब्ध होऊन 1-3 दिवस आपण फक्त पाणी सुरू ठेवणार आहोत. म्हणजे पिंपळगाव जोगेमध्ये सुद्धा 1.5 टीएमसीच्या आतच त्याचा पाणी वापर करणार आहोत. त्याच्यानंतर त्याचं 3 टीएमसी पाणी डेडमध्ये शिल्लक राहणार आहे. माणिकडोमध्ये आपल्याकडे अर्धा टीएमसी पाणी आहे. मग वडजमध्ये आपल्याकडे 350 एमसीएफटी पाणी आहे सॉरी ते. आणि डिंबेमध्ये सुद्धा 350 एमसीएफटी पाणी आहे. तर कम्पॅरेटिव्हली आपण 2024ची परिस्थिती पाहिली. 24मध्ये सुद्धा जूनमध्ये पाऊस नव्हता, मेमध्ये पाऊस नव्हता. त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपण बरोबर चाललेलं आहे. रॅदर आपण थोडं योग्य साईडला आहे. परंतु ही जी भीती सध्या एल निनोच्यामुळे झालेली त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडंसं आणि आम्ही पण सर्व जागरूक राहून याकडे पाहत आहोत. आपण निश्चितच याच्यातून चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा ठेवू. सर, मेरीचा अहवाल आहे की धरणामध्ये किती माती शिल्लक आहे, म्हणजे तू पाणी आणि माती याचा बॅलन्स ओळख नाही. प्रत्यक्षात धरणामध्ये किती पाणी आहे असा मेरीचा अहवाल आहे. मेरी ही संस्था मार्फत आपण आपल्या धरणांचं गाळाचं मोजमाप केलं होतं. त्या अनुषंगाने आपल्या येडगाव धरणामध्ये जवळपास 900 एमसीएफटी गाळ होता आपल्याला आढळून आला होता. आणि त्याच्यामुळं जे येडगाव धरणाची जी मूळ कॅपॅसिटी होती ती आपण ह्या नवीन मेरीच्या संरक्षणप्रमाणे अभ्यासाप्रमाणे ती दुरुस्त करून त्याच्याप्रमाणे आपण आता तो साठा धरत असल्यामुळं त्या साठ्याचा आपल्यावर परिणाम होत नाही, परंतु ओव्हरऑलमध्ये आपल्याला त्याचा परिणाम होतो निश्चितपणे. तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रकल्पामध्ये एकूण 2.5 टीएमसी गाळ आहे असा त्यांचा अहवाल आहे. मग असं असताना आता जे पाणी शिल्लक आहे हे शिल्लक पाणी किती गाळ किती? आता जे आपण म्हणतो त्या मुद्द्याच्या अनुषंगाने सांगता येईल की आपण येडगावमध्ये समजा 900 एमसीएफटी म्हणजे 1 टीएमसी गाळ होता की नाही, तर तो गाळ आपण वजा करून घेतलेला आहे. वजा करून कॅपॅसिटी सांगतोय आपण. त्याच्यामुळं त्या गाळाचा आणि याचा काही संबंध येत नाही. आता जे कुकडी प्रकल्पामध्ये जे पाणी आता येडगावमध्ये येते म्हणजे डिंबेचं येते, पिंपळगाव जोगेचं येते, आता येडगाव धरणातून खाली जे पाणी सुरू आहे हे प्रत्यक्षात बंद कधी होईल? उद्या सकाळी 8 वाजेच्या आत येडगाव धरणातून खाली जाणारा विसर्ग पूर्ण बंद होईल. सर, प्रश्न आता एक होता का, जर शासनाने सांगितलेलं आहे की त्वरित जे पाणी चालू आहे ते बंद करावं, असं असतानाही आपण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे विसर्ग चालू ठेवलेला आहे. कसं आहे, कोणतंही आवर्तन चालू असताना ते सडन बंद करण्यापेक्षा माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये पूर्ण राज्यातला कृष्णा खोरे असेल, मराठवाडा विकास महामंडळ असेल सगळ्यांचा आढावा घेतला आणि जी आवर्तनं चालू आहे ते 3-4 दिवसामध्ये आढावा घेऊन ज्या ठिकाणी आता समजा आपलं जर पाणी समजा पारेवणमध्ये चालू असेल ते जर आपण बंद केलं, तिथं पिण्याच्या स्रोताला जे पाणी आपण देणार होतो ते आता कट केलं. आता तर 15 दिवसांनी परत जर आपल्याला त्याला पाणी सोडायचं ठरलं तर आपण आता जेवढं देऊ शकतो त्याच्यात 3 पट 4 पट पाणी आपल्याला टीएमसीमध्ये लागू शकतं. या अनुषंगाने त्याच्यानंतर मंत्री महोदय वरिष्ठ सर्व चर्चा होऊन हे आवर्तन आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सर्वांना पाणी देऊन आता ज्युनियर कार्यक्षेत्रात आपलं पाणी चालू आहे त्या योजनांना पाणी देऊन आपण आता सरकारने जे पत्रक काढले त्याचा अभ्यास न करता काढला असं म्हणायचं ना? तर JR विपरीत तुम्ही वागताय असं थोडक्यात दिसतंय. शासनाचं JR आहे की त्वरित पाणी बंद करावं आणि आपण पाणी तर चालूच ठेवलेलं आहे. शासनाचं JR एक वेगळं आणि तुम्ही वेगळं बोलता. विसंगती. या संदर्भात आपण
पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस कसे घडले याचा विचार करावा, एवढंच मी आपल्याला सर ते सांगा ना मग काय घडलं म्हणजे तर लोकांना ते public ला आपण कळेल ना. नाही ते आपण वरिष्ठ सरांना विचारू शकता, त्याला मी काही complete कोणत्या मंत्र्यांचा वगैरे किंवा खाली काय दबाव आहे का आपल्यावर, म्हणजे आपण बोलत नाहीये स्पष्टपणे? नाही नाही, याच्यामध्ये दबावाचा विषय नाही आहे. परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागतात, त्यानुसार वरिष्ठ स्तरावर याच्यावर चर्चा करून आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये आता पाणी चालू आहे आणि त्याच्यामुळं की आपण उद्या सकाळी बंद करत आहोत शेतकऱ्यांच्या मागणीचा आणि सगळ्या परिस्थितीचा विचार घेऊन. त्याच्यामुळे आपल्याला विनंती की हा विषय आपण उद्या सकाळपर्यंत पूर्ण करत आहोत, तर सहकार्य करा. ठीक आहे, सहकार्य करू. अजून एक प्रश्न होता की जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी कलेक्टरांकडे एक मागणी केलेली आहे, कारण की आपला पाटबंधारे विभाग धरणातला गाळ काढून देत नाही. जर लोकांनी काढला तर तो माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा. मला सांगा का आपण गाळ का काढून देत नाही? मोठे धरणं गाळ काढण्याबद्दल शासन सकारात्मक आहे. छोट्या धरणामध्ये गाळ काढण्याची पद्धत अशी आहे की ज्या व्यक्तींना शेतकऱ्यांना गाळ काढायचं, संस्थेला काढायचं, त्यांनी आदरणीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते अर्ज संबंधित कार्यकारी अभियंत्यांची NOC घेऊन त्या शेतकऱ्याला परवानगी देण्यात येते. मोठ्या धरणांच्या बाबतीत सुद्धा आता रिवाईज धोरण आलेलं आहे आणि त्याच्यानुसार तिथे गाळ काढण्याला आपल्याला परवानगी मिळणार आहे. आता जी माती काढली जाते तर परवानगी नाही का, परवानगी शिवाय? आता जिथं जिथं असे काही प्रश्न येतात तिथं आम्ही असेल, महसूल विभाग असेल, आपण कारवाई करतो, ते थांबवतोय. सध्या माती काढायला परवानगी नाही सध्या मोठ्या धरणामधून माती कोकणी काढायला, प्रकल्पामध्ये. म्हणजे मोठ्या धरणातून, मोठा जो धरण कोकणी आहे प्रकल्पामध्ये माती काढायला परवानगी नाही. सद्यस्थितीत